नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवर माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। गुढीपाडव्याच्या खास निमित्ताने आज आपण घरी अगदी पारंपरिक पद्धतीने मलाईदार आणि स्वादिष्ट श्रीखंड बनवणार आहोत। पूर्वी घरात म्हशीच्या दुधाचे दही लावून त्याचा चक्का करून श्रीखंड बनवायचे। आज मी तुम्हाला उन्हाळ्यात चक्का आंबट न होता कसा बनवायचा हेही सांगणार आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि पुरीसोबत खायला खूपच छान लागते। चला तर मग श्रीखंड बनवायला सुरुवात करूया। आज मी म्हशीचे फुल फॅट क्रीम दुधाचे दही सकाळी लावून घेतले। हे दही अर्धा लिटर दुधाचे आहे। आता या दुधाचा चक्का बनवून घेऊ। एका भांड्यावर चाळणी ठेवली आणि त्यावर एक सुती कपडा घालायचा। कापडावर दही घालायचे। पूर्वी वातावरणात एवढी उष्णता नव्हती, त्यामुळे चक्का असा बांधून ठेवला तरी चालायचा। आता मार्च महिन्यात विदर्भात 40 डिग्री टेम्परेचर आहे। चक्का असा बांधून ठेवला तर दही आंबट होऊ शकते, म्हणून मी हा चक्का फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे चव छान राहते। चाळणीवर दही ठेवून जे खाली पाणी दह्याचं पाणी उरले आहे ते फेकू नका, त्या पाण्याने कणिक भिजवा। दह्यात एक झाकण ठेवा आणि थोडं वजन ठेवा। हा चक्का पाणी गळण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू। सकाळी चक्का कसा तयार झाला हे बघू। बघा हा चक्का कसा झाला ते। बघा किती छान मलाईदार हा असा चक्का तयार झाला आहे। हा चक्का आता आपण चाळणीने गाळून घेऊ। एकदम मलाईदार असा चक्का आपला तयार आहे। मॅशरने किंवा एखाद्या ग्लासने तुम्ही हा चक्का गाळू शकता। म्हशीच्या दुधाचे दही असेल तर छान टेक्स्चर येते चक्क्याला। फक्त अर्धा लिटर दह्यापासून मलाईदार श्रीखंड घरी कसं बनवायचं आणि उन्हाळ्यात चक्का आंबट होऊ नये याचा सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगितला आहे। यासाठी छान चक्का गाळून घेऊ, म्हणजे एकदम नरम मऊसूत आपलं श्रीखंड तयार होईल। गोडवा किती पाहिजे त्यानुसार यासाठी साखर घ्यायची। मी 3 टेबलस्पून साखर घेतली आहे। साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। साखर आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। चक्का आंबट नसेल तर साखर कमी लागेल। तुमच्याकडे केशर असेल तर दुधात भिजवून जरूर घाला, पण फूड कलर घालू नका। घरगुती श्रीखंड पूर्णतः हेल्दी असायला हवं। 2 मिनिटे हे फेटून घ्यायचं। छान फेटून घ्या। चव घेऊन बघा, म्हणजे साखरेचं प्रमाण कसं आहे ते तुम्हाला कळेल। मी यामध्ये पूर्ण साखर घातली नव्हती, त्यामुळे मला थोडं फिक्कं वाटत आहे, म्हणून मी ही जी उरलेली साखर आहे ती आता यामध्ये घालते। आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी काजू आणि बदाम कापून घातले आहे। अर्धा चमचा वेलची पूड घाला। छान आपलं मलाईदार श्रीखंड घरच्या घरी तयार झालं। बाजारातील श्रीखंडामध्ये खूप भेसळ असते। सणासुदीला बाजारात खूप भेसळयुक्त पदार्थ मिळतात। दुधाचे दही सकाळी लावले तर 5 मिनिटात दही लागते। संध्याकाळी 5 मिनिटात चक्का बांधून फ्रीजमध्ये ठेवला तर सकाळी 5 मिनिटात मलाई श्रीखंड तयार होते। भेसळयुक्त बाजारातील मिठाई खाण्यापेक्षा टोटल 15 मिनिटात शुद्ध श्रीखंड तयार होते। गुढीपाडव्याच्या दिवशी पुरीसोबत खूप छान लागते। तुम्ही ही सोपी पद्धत नक्की करून बघा। 50 रुपयात अर्धा लिटर श्रीखंड तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या किचनला